शिक्षण विभागाचा सुद्धा आपल्या इथे स्टॉल आहे आणि ते एक NGO जोडलेला आहे, त्यानंतर शिक्षण विभाग सुद्धा आहे। काय या स्टॉलमध्ये योजनांची माहिती असणार आहे आपण बघूया। इथे आम्ही मुख्य न्यायाधीश जे आहे किलोर सर त्यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प सुरू झालेला आहे। त्यांची इच्छा होती की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जे चांगलं शिक्षण मिळत नाही किंवा शिक्षणाची संधी मिळत नाही तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। तर आम्ही इथे एक टीम तयार केली। त्या टीमनी पूर्ण जसं नवोदयचे एक्झाम होतात ॲडमिशनसाठी आणि एक NMMS ची परीक्षा आहे 8वी साठी स्कॉलरशिपसाठी, तर त्याच्यासाठी आपण 50-50 विद्यार्थी पूर्ण ग्रामीण भागातले घेतो चांगले। त्याच्या ॲडमिशनसाठी पण पहिले एक्झाम घेतो आपण, त्या म्हणजे 250-300 विद्यार्थी येतात, त्याच्या एक्झाम होतात आणि त्याच्यातून 50 विद्यार्थी आपण सिलेक्ट करतो। त्यांना आपण वर्षभर शिकवतो शनिवार रविवार। आणि समावेशित शिक्षण उपक्रमाअंतर्गत सगळ्या शाळांमध्ये आपण दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा दाखल करून अध्यापनाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे, जे की शासनाच्या GR नुसार आहे। आणि यामध्ये सगळ्याच 21 प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश होतो आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यक असलेले साहित्य सुद्धा शासनामार्फत पुरवल्या जाते। यामध्ये प्रामुख्याने आपण पाहू शकता जे विद्यार्थी चालू शकत नाही, त्यांना एक व्यक्ती आधाराने लागतो, अशा विद्यार्थ्यांना व्हीलचेअर सुद्धा आपल्या विभागामार्फत पुरवली जाते। त्याचप्रमाणे आपण पाहता की जे विद्यार्थी अल्पदृष्टी ब्लाइंड असतात, अंध असतात, त्या विद्यार्थ्यांना असे इयत्ता 8च्या विद्यार्थ्यांना ब्रेलचे पुस्तकं सुद्धा विभागामार्फत पुरवल्या जाते आणि हे ब्रेल लिपी त्यांना विशेष शिक्षकामार्फत शिकवल्या जाते।